झी 24 तास एक पाऊल पुढे। गृहमंत्री आर पाटील यांनी पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपांना ते घेरले गेलेत। आरटीआय मधून मिळालेल्या माहितीनुसार आर पाटलांनी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, पण हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर त्यांनी गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले। आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या या कागदपत्रांवरून 2007 मध्ये गृह मंत्रालयाने धनराज गिर यांच्या विरुद्धचा खटला मागे घेण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांना दिले होते। या निर्देशानुसार न्यायालयातून हा खटला 2010 मध्ये मागे घेण्यात आला। आर पाटिल उन्होंने मिलके उनकी मदद की है वो केस विड्रॉ करने के लिए, और उनके जो प्रोसिक्यूटर विड्रॉ नहीं कर रहे हैं उनको तुरंत विड्रॉ करने के लिए कहा जाए। बाद में ऐसे देखा गया कि जो कंप्लेंट की उसके तुरंत बाद वो केस विड्रॉ हो गई थी। कुलाब्यातल्या धनराज महल या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीशी या प्रकरणाचा संबंध होता। अबुदी नावाच्या एका व्यक्तीने धनराज गिर यांच्याकडून 2700 स्क्वेअर फूट जागा भाड्याने घेतली होती। मात्र त्यानंतर काही दिवसांनी धनराजच्या लोकांनी अबुदीला धमकावायला सुरुवात केली। त्यामुळे अबुदींनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून मदत मागितली। गृहमंत्र्यांनीही त्यानुसार कारवाई केली। मात्र जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं तेव्हा गृहमंत्र्यांनी हे प्रकरण मागे घेण्याचे निर्देश दिले। मात्र यावर विचारणा केल्यावर गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची तड लावू असं पठडीतलं उत्तर दिलंय। इस बारे में मुझे पूरी जानकारी लेनी पड़ेगी, जानकारी के बाद इस बारे में मैं बता सकूंगा। गृह मंत्रालयाने या प्रकरणी घेतलेल्या यू टर्नमुळे गृहमंत्री आर पाटील यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप लागलाय। झी 24 ताससाठी एहसान अब्बास सह अजित चव्हाण, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।